नमस्कार मित्रांनो, आरोग्यम नर्सिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. अपकमिंग येणाऱ्या CHOच्या एक्झामसाठी आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहत आहोत, तर त्यापैकीच एक म्हणजे जी 2023ला CHOची एक्झाम झाली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेली, तर त्यामध्ये टोटल 50 MCQ विचारले होते. तर त्यातील आपण पार्ट फर्स्टमध्ये 25 MCQ पाहिलेले आहेत. आता जे रिमेनिंग 25 MCQ आहेत ते आपण यामध्ये डिटेलमध्ये ते पाहणार आहोत. त्याचे करेक्ट आन्सर काय आहे, तर शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच आगामी येणाऱ्या DMR, DHS आणि आरोग्य भरतीच्या सर्व एक्झामचं अपडेट आपल्या आरोग्यम नर्सिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपण टाकत असतो आणि त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट सिरीज आपले सर्व चालू आहेत. तर याचा तुम्हाला फायदा हो ह्यासाठी तुम्ही आपले जे आरोग्यम नर्सिंग क्लासेस आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ही माहिती लवकरात लवकर पोहोचेल. चला तर आपण आजच्या आपल्या व्हिडिओला हे चालू करू. चला तर पहा, आपण पहिले आपण जे 25 MCQ होते ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर आता रिमेनिंग 25 MCQ आपण पाहणार आहोत म्हणा. तर त्यापैकीच पहिला जो आहे तर ते पाहूया आपण. घ्या बघा, 28 नंबरचा क्वेश्चन काय आहे पाहू. द रेशो ऑफ इन्फंट डेथ रजिस्टर इन अ गिव्हन इयर टू द टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ रजिस्टर इन द सेम इयर युजली एक्सप्रेस ॲज अ रेट पर 1000 लाईव्ह बर्थ इज कॉल्ड. म्हणजे त्यांनी टर्मिनॉलॉजी विचारली बघा. त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे बर्थ रेट, नंबर 2 आहे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, नंबर 3 आहे क्रूड डेथ रेट, नंबर 4 आहे निओनेटल मॉर्टॅलिटी रेट. तर याचं करेक्ट आन्सर हे आहे की ऑप्शन क्रमांक बी काय, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट याचा ऑप्शन नंबर 2चं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट पाहूया 29 नंबरचा क्वेश्चन. द ॲक्ट पास इन इयर 2000 अँड अमेंडमेंट डन इन इयर 2006 wherein there is the law relating to juvenile in conflict with the and children in need of care and protection is टर्म ॲज. म्हणजे हा एक सायकॅट्रिकचा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. त्यांचा ॲक्ट कोणता आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 आहे ज्युव्हेनियल जस्टिस ॲक्ट, नंबर 2 आहे चाइल्ड मॅरेज ॲक्ट, नंबर 3 आहे चाइल्ड लेबर ॲक्ट, नंबर 4 आहे द अडॉप्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट. त्याचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे करेक्ट आन्सर आहे तरी ऑप्शन क्रमांक ए ज्युव्हेनियल जस्टिस ॲक्ट त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द बेबी फ्रेंडली हॉस्पिटल initiating was launched in India to focus mainly on practice and polio to adopt regarding किंवा पॉलिसी टू अडॉप्ट रिगार्डिंग. म्हणजे त्याने असं विचारलं आहे किंवा बेबी फ्रेंडली हॉस्पिटल जे आहे ते त्यांचे काय उद्देश होते किंवा त्यांचे काय काय हे होते ते पाहूया आपण. त्यात म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय मिळेल, ब्रेस्ट फिडिंग, नंबर 2 म्हणजे कॉन्ट्रॅक्सेप्शन, नंबर 3 इम्युनायझेशन, नंबर 4 ऑब्स्टॅट्रिक इमर्जन्सी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ब्रेस्ट फिडिंगसाठी आहे ना, हे मेन ह्यांचा उद्देश होता, त्यासाठी बेबी फ्रेंडली हॉस्पिटल काढलेलं होतं म्हणा. नेक्स्ट क्वेश्चन. द स्कीम इन महाराष्ट्र अंडर NHM where the अंगणवाडी अँड स्कूल चिल्ड्रन वेअर इन्स्पेक्टेड, ट्रीटेड अँड रेफरल वेनेवर नीड विथ द हेल्प ऑफ टीम इज टर्म ॲज. तर त्यांनी विचारलं आहे की सर्व जी अंगणवाडी आहेत, चिल्ड्रन हे आहेत, त्यांचं रेफरल जे आहे त्यात कोणती एक स्कीम चालू केली होती. त्यांनी नंबर 1 म्हटलेलं आहे या राष्ट्रीय बाल स्वच्छ कार्यक्रम RBSK, नंबर 2 चाइल्ड हेल्थ प्रोटेक्शन ग्रुप CHPG, नंतर चाइल्ड लेबर प्रिव्हेन्शन टीम, नंतर सॅनिटेशन टीम. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय बाल स्वच्छ कार्यक्रम. हे खूप महत्त्वाचं आहे, ह्यावेळेस पण विचारू शकता, IMP क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट 32 नंबरचा क्वेश्चन. अंडर नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल फॉलोइंग वॅक्सिन विअर इन्क्लूड एक्सेप्ट. म्हणजे जे अंडर नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल आहे त्यामध्ये कोणती वॅक्सिन आहे एक्सेप्ट विचारले. नंबर 1 BCG, नंबर 2 OPV, नंबर 3 हेपॅटायटिस, नंबर 4 स्मॉल पॉक्स. तर ह्याचं करेक्ट आन्सर एक्सेप्ट विचारलं तर ऑप्शन क्रमांक डी आहे, स्मॉल पॉक्स ती नाही म्हणा. त्यानंतर नेक्स्ट 37 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. तर 37 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय विचारले त्यानं बघा. 33 नंबरचा क्वेश्चन. दिस इज अ सिस्टम ऑफ स्टोरेज, ट्रान्सपोर्ट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॅक्सिन इन द स्टेट ऑफ इफिशियन्सी अँड पेटन्सी at recommended temperature from the manufacturing to the actual recipient of the vaccine is term as. म्हणजे त्यांनी एक ह्याची डेफिनेशन विचारली तर काय आहे. नंबर 1 कोल्ड चेन, नंबर 2 आहे प्रोक्रुमेंट, नंबर 3 आहे लिगल वॅक्सिन, नंबर 3 आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट. त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक 1 आहे बघा सर्वांना माहिती कोल्ड चेन म्हणजे जिथं आपलं ऑक्सिजन म्हणजे प्रोडक्शन होतं आहे आणि ते ट्रान्सपोर्ट कसं होते, त्यात का स्टोरेज कुठं होते, जे ॲक्युरेट ज्या म्हणजे माणसं ह्याच्यापाशी जाऊन आपण वॅक्सिन देतो तिथपर्यंत त्याची कशी प्रोसेस होती मॅन्युफॅक्चरिंग टू द फंक्शनिंग, तर त्याची पूर्ण ही कोल्ड चेनमध्ये होऊन जाते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 34 पहा. द पिरियड ऑफ बर्थ टू 28 days ऑफ लाईफ इज कॉल्ड डॅश पिरियड. त्यानं हे विचारले आहे बघ टर्मिनॉलॉजी किंवा बर्थ झाल्यानंतर जे बेबी असते त्याला 28 डे पर्यंत काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 निओनेटल, नंबर 2 ॲडोलसंट, नंबर 3 अर्ली निओनेट, नंबर 4 पेरी निओनेटल. त्याचं काय रे करेक्ट आन्सर निओनेटल आहे बघा. ऑप्शन क्रमांक 1 28 डेचा निओनेटल म्हणतात. अर्ली निओनेटल म्हणजे 7 डे पर्यंत असते बघा ऑप्शन. पण याचं करेक्ट ऑप्शन काय आहे आपल्या निओनेटल विचारले तर 28 डेचं ऑप्शन क्रमांक 1 निओनेटल म्हणा. नेक्स्ट पाहूया आपण बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲज पर बघा 35 नंबरचा. ॲज पर अपगार स्कोरिंग 5 ऑब्जेक्टिव्ह
क्रायटेरिया वेअर गिव्हन एक्सेप्ट, म्हणजे अपघात स्कोरमध्ये 5 क्रायटेरियानुसार आपण अपघात स्कोर ठरवतो, त्यापैकी सर्व आहेत फक्त एक्सेप्ट एक नाही असं त्यांनी विचारलं. नंबर 1 रेस्पिरेशन, हार्ट रेट बरोबर आहे. मस्क्युलर टोन हे पण आहे. नंबर 3 रिफ्लेक्स रिस्पॉन्स, स्किन कलर हे पण आहे. नंबर 4 मिड आर्म सर्कम्फरन्स, हो का, ह्याचं करेक्ट आन्सर डी आहे. मिड आर्म सर्कम्फरन्स यामध्ये नसते म्हणा अपघात स्कोर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. वॉमिटिंग इन द निओनेट मे ऑकर ड्यू टू फॉलोइंग नॉन ऑर्गॅनिक कॉजेस एक्सेप्ट, म्हणजे नॉन ऑर्गॅनिक कॉजेस विचार एक्सेप्ट विचार. नंबर 1 इरिटेशन ऑफ द स्टमक ड्यू टू द सॉल्विंग अमनिओटिक फ्लूइड अँड ब्लड, हे बरोबर आहे असू शकते. नंतर बी ऑप्शन आहे बघा युरोपॅफॅगी. नंबर 3 आहे फेल्टी फिडिंग टेक्निक, म्हणजे एक फिडिंगची टेक्निक आहे. नंबर 3 आहे हिरस्पिमम डिसीज, ह्याचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक डी आहे, हिरस्पिमम डिसीज. नंतर क्वेश्चन नंबर 37 पाहूया आपण. पॅथोफिजिओलॉजी ऑफ बर्थ एस्पेसिया इज रिलेटेड विथ फॉलोइंग कंडिशन एक्सेप्ट. पॅथोफिजिओलॉजी ऑफ विचारली बर्थ एस्पेसियाची काय, पण एक्सेप्ट विचारले बघा. एक्सेप्ट हे खूप महत्त्वाचं आहे. नंबर 1 पाहूया आपण एअर ऑक्सिजन टेन्शन. नंबर 2 अकुमुलेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. नंबर 3 फॉल इन ब्लड पीएच, म्हणजे ब्लड मधला पीएच हे कमी होणे. नंबर 4 कंजनायटल हायड्रोसेलेस. त्याचा करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन क्रमांक डी आहे बघा, कंजनायटल हायड्रोसेल. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया आपण क्वेश्चन 38 नंबरचा. आउट ऑफ फॉलोइंग डिसीजेस विच डिसीज इज इरेडिकेटेड ग्लोबली. ऑप्शन क्रमांक 1 स्वाईन फ्लू, खूप महत्त्वाचा क्वेश्चन बघा, आतापर्यंत खूपदा विचारलेला आहे. स्वाईन फ्लू. नंबर 2 पोलिओ. नंबर 3 स्मॉल पॉक्स. नंबर 4 मिझल्स. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, त्याचं पोलिओ आहे बघा, पोलिओ इरेडिकेट झालेला आहे यातून. ठीक आहे, नंबर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. PQLI म्हणजे फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स इन्क्लूड फॉलोइंग इंडिकेटर एक्सेप्ट विचारलं बघा. प्रत्येक क्वेश्चनमध्ये एक्सेप्ट विचारलं आहे, हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे इन्फंट मोर्टॅलिटी असते यामध्ये. नंबर 2 लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट एज 1 हे पण असते. नंबर 3 लिटरसी, म्हणजे तुम्ही किती शिकलात ते पण असते. नंबर 4 पर कॅपिटा GNP, ह्याचं करेक्ट आन्सर आहे बघा काय, तर डी पर कॅपिटा GNP यामध्ये नसते ना. नंतर पाहूया आता 40 नंबरचा पाहू आपण क्वेश्चन. तर बघा 40 नंबरचा काय सांगते क्वेश्चन. इन्सिडन्स रेट इज कॅल्क्युलेटेड युजिंग, बघा त्या दिवशी आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे, खूप महत्त्वाचा आहे बघा. नंबर 1 ऑप्शन नंबर ऑफ न्यू केसेस. नंबर 2 नंबर ऑफ ओल्ड केसेस. नंबर 3 बोथ ए अँड बी, आणि नायदर ए नायदर बी. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन क्रमांक ए नंबर ऑफ न्यू केसेस दॅट कॉल ॲज इन्सिडन्स रेट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. लाईव्ह अटेंडेड वॅक्सिन इज, त्याने खूप सोपा आहे मग. लाईव्ह अटेंडेड वॅक्सिन कोणते ते विचारलं आपल्याला, खूप महत्त्वाचं. इम्युनायझेशन सोडून आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये नंबर 1 पोलिओ. नंबर 2 डिप्थेरिया. नंबर 3 टिटॅनस. नंबर 4 अँथ्रॅक्स. तर याचं करेक्ट आन्सर ओपीओ आहे, ओपीओ ओरल पोलिओ वॅक्सिन, हे काय लाईव्ह अटेंडेड वॅक्सिन आहे म्हणजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता 42 नंबरचा. ICD-10 स्टँड्स फॉर, हे बघा सायकॅट्रिकचे क्वेश्चन खूप महत्त्वाचे, खूप येतात बघा सायकॅट्रिक. तर नंबर 1 इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग 10th रिव्हिजन. नंबर 2 इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसेबिलिटी 10th रिव्हिजन. नंबर ऑप्शन क्रमांक सी इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस 10th रिव्हिजन अँड इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिझास्टर 10th रिव्हिजन. याचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक सी आहे, इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज अँड 10th रिव्हिजन, असं याचं करेक्ट आन्सर आहे. खूप महत्त्वाचा आहे, IMP क्वेश्चन हा. त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम डज नॉट इन्क्लूड, म्हणजे नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीजमध्ये कंट्रोल प्रोग्राममध्ये कोणता इन्क्लूड नाही म्हणून. ऑप्शन क्रमांक ए मलेरिया. ऑप्शन 2 फिलारियासिस. नंबर 3 काला आजार. आणि नंबर 4 आहे मिझल. तर ऑप्शन क्रमांक डी ह्याचा करेक्ट आहे बघा, मिझल यामध्ये नसते. आता नेक्स्ट पाहूया 44 नंबर. फुल फॉर्म ऑफ आशा वर्कर, हे खूप महत्त्वाचं आहे. IMP बघा, तुम्ही पाठच केलं पाहिजे, हे 100% यावर्षी पण मला येऊ शकते मला. त्यामध्ये नंबर 1 आहे असोसिएटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटीज. नंबर 2 ॲक्रिसिएटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटीज. नंबर 3 ॲडव्हान्स सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक बी आहे बा, ॲक्रिसिएट सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण 45 नंबरचा. लिथ्रिसियम इज ड्यू टू द कन्झप्शन ऑफ, कशामुळे होते विचारले. नंबर 1 रेड ग्राम डाळ. नंबर 2 ग्राउंडनट. नंबर 3 केसरी डाळ. नंबर 4 मिंगल ग्राम डाळ. हे ऑप्शन क्रमांक सी आहे बघा, काय केसरी डाळमुळे ते होत असते. नंतर आता 46 नंबरचा क्वेश्चन पाहू आपण. नालगोंडा टेक्निक इज यूज फॉर, नालगोंडा टेक्निक कशासाठी यूज केली जाते विचार. असे दोन्ही अनएक्सपेक्टेड क्वेश्चन येतात बघा, थोडे वेगळ्या टाईपचे. तर त्यामध्ये नंबर 1 क्लोरिनेशन ऑफ वॉटर. नंबर 2 डी क्लोरिडेशन ऑफ वॉटर. नंबर 3 आयोडिनेशन ऑफ सॉल्ट. नंबर डी क्लोरिनेशन ऑफ वॉटर. ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी डी फ्लोरिडेशन ऑफ द वॉटर. त्यानंतर 47 नंबरचा क्वेश्चन पाहूया आपण. भोपाळ गॅस रेअरली इन द इंडिया इज एक्झाम्पल, म्हणजे जे भोपाळ गळती झालेली होती ती कशाचं एक्झाम्पल आहे ते विचार. नंबर 1 कॉमन सोर्स सिंगल एक्सपोजर इपिडेमिक. नंबर 2 कंटिन्युअस इपिडेमिक. नंबर 3 प्रोपॅगेटेड इपिडेमिक. आणि नंबर 4 सीजनल इपिडेमिक. त्याचा करेक्ट आन्सर ए आहे बघा, कॉमन सोर्स ऑफ सिंगल निक आहे मला. त्यानंतर नेक्स्ट वॅक्सिन 48 नंबरचा क्वेश्चन पाहू. वॅक्सिन दॅट आर सेन्सिटिव्ह टू फ्रीज अँड शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम द सब झिरो टेम्परेचर आर एक्सेप्ट म्हणून कोणते विचार. क्लोरेचा आहे, काही हेपेटिस बी आहे, टिटॅनस आहे, आणि ओरल पोलिओ वॅक्सिन. त्याचा करेक्ट आन्सर डी आहे बघा, ओरल पोलिओ वॅक्सिन OPV. त्यानंतर आता नेक्स्ट पाहूया आपण 49 नंबरचा क्वेश्चन. ट्युबरक्युलोसिस इज अ स्पेसिफिक इन्फेक्शन डिसीज विच इज कॉज बाय, म्हणजे ट्युबरक्युलोसिस हे कोणत्या ह्याच्यामुळे होते त्याने विचारला. नंबर 1 एम लेप्रेसी. नंबर 2 एम मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. नंबर 3 इकोलाई. नंबर 4 सिरेलिया. ह्यातच क्वेश्चनमध्ये आन्सर आहे बघा, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस म्हणजे बी. क्वेश्चन 49 आन्सर काय आहे, करेक्ट आन्सर बी आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. हे पण महत्त्वाचं आहे बघा. नेक्स्ट बघा
नेक्स्ट आता लास्टचा क्वेश्चन पाहूया आपण. डेंग्यू व्हायरस आर ट्रान्समिटेड बाय इन्फेक्टेड, म्हणजे डेंग्यू व्हायरस कशामुळे इन्फेक्टेडमुळे ट्रान्समिट कशा थ्रू होते. तर त्यात काय आहे, नंबर 1 एअर, नंबर 2 मॉस्किटो, नंबर 3 वॉटर, नंबर 4 ड्रॉपलेट. हे तुम्हाला सर्वांना माहिती म्हणा किंवा डेंग्यू व्हायरस हे ट्रान्समिट होते काय, तर मॉस्किटोच्या थ्रू. आपण मॉस्किटो जर एखाद्याला हे झाला तर ते जर इन्फेक्ट असेल तर त्यापासून डेंग्यू व्हायरस होऊ शकतो म्हणा. हे असे आपण CHO एक्झाम 2023ची पूर्ण प्रिवियस इयर क्वेश्चन होते 50 ते आपण 50 पूर्ण पाहिलेले आहेत म्हणा. हे तुम्ही ह्याचा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या अपकमिंग CHO एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल. त्यासाठी अशाच आपण जे आता आगामी येणार DME RDHS आरोग्य भरती जेवढे पण आहे त्याचे वॅकन्सी आहेत त्याचे प्रिवियस इयर क्वेश्चन आपण सर्व या आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. यासाठी तुम्ही याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही आपल्या चॅनलची लिंक पाठवा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.